सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी ते शिरपूर या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यांवर खड्डे पडले आहेत। या खड्ड्यामुळे प्रवास करणे कठीण झाले। मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाचे लक्षच नसल्याचे येथील नागरिकांचे आरोप होत आहे। या खड्ड्यामुळे वाहनधारकांना पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय। या रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचं पाणी भरत असल्याने खड्डा किती मोठा आहे याचा अंदाज बांधणे कठीण झालाय। यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। दरम्यान रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचत असल्यामुळे वाहन गेल्यास रस्त्यावरून ये-जा करणारे शेतकरी आणि विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय। त्यांच्या अंगावर पाणी उडत आहे, त्यामध्ये प्रामुख्याने शाळेत ये-जा करणाऱ्या मुला-मुलींना त्याचा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने वेळीच या खड्ड्यांकडे लक्ष देऊन रस्त्याची डागडुजी करावी आणि रस्ता खड्डे मुक्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। माझं संपूर्ण नाव दिलीप बायदास पाटील, राहणार विक्रम, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे। शिरपूरहून आपण शहाद्याकडे जात असताना शिरपूरपासून तर शहाद्यापर्यंत या रस्त्याची एवढी दैनंदिन परिस्थिती खराब झालेली आहे की एका मिनिटाला एक अपघात होतो अशा परिस्थिती या रोडाची झालेली आहे। त्यातल्या त्यात रोडाची साईडपट्टी खोल झालेली आहे। रोड वर आहे आणि साईडपट्टी खोल आहे, त्यात पण जास्त अपघात होणं टाळता येत नाही आणि जीवितहानी सगळ्यात जास्त होते। म्हणून शासनाने लवकरात लवकर या संदर्भात दखल घेऊन लवकरात लवकर या संदर्भात सगळ्या नागरिकांकडून या संदर्भातली मागणी करण्यात येत आहे आणि ही दखल जर नाही घेतली गेली तर या संदर्भात वेगळा पाऊल उचलला जाईल अशी ग्वाही या ठिकाणी देतो। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक पिरारी, धुळे।